राहिलेले पैसे वाटप झालेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये कसे येणार किंवा आलेले आहेत ते कसे चेक करायचे हे आपण पाहूया। तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण या 4 मुद्द्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळाला नसेल किंवा लाडकी बहीण योजनेचे शेवटचे 2 हप्ते तुमचे राहिले असेल, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेची तारीख कोणती आहे हे देखील आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सुरुवातीपासून म्हणजे पहिला हप्ता देखील मिळाला नसेल, म्हणजेच की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 1 रुपया सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये आलेला नसेल, तर आम्ही ते तुम्हाला कसे मिळेल हे नक्की सांगू। यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर यूट्यूबवरती तुम्हाला अनेक फेक व्हिडिओ उपलब्ध मिळत असेल, त्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेची तारीख देखील सांगितली आहे। या दिवशी तुम्हाला पैसे मिळेल किंवा त्या दिवशी तुम्हाला पैसे मिळेल अशी देखील अफवा त्यांनी उडाली आहे। मात्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। या 2 महत्त्वाच्या अटीचे जर तुम्ही पालन करत असाल किंवा या 2 अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले आहे किंवा याच्यानंतर देखील ते मिळणार आहे। जर मी सांगितलेल्या महत्त्वाच्या 2 अटी तुमच्या पूर्ण असेल तरच हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे। आणि ते कसे येणार किंवा आलेले आहे तर कसे चेक करायचे हे देखील आपण पाहूया। सर्वात पहिली अट म्हणजे तुमचे नाव रेशन कार्डमध्ये असणे गरजेचे आहे। तुमच्या घरी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल तर अनेक महिलांचे किंवा मुलींचे लग्न झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये नाव नसतात, त्यामुळे तुमचे रेशन कार्डमध्ये नाव असायला पाहिजे। अनेक महिलांचं काय होतं की लग्नाआधी मुलींचं नाव इकडे रेशन कार्डमध्ये असतं, मात्र लग्न झाल्यानंतर तिकडे त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव टाकण्यात येत नाही किंवा त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं राहून जातं। अनेक महिने उलटतात मात्र त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव काही येत नाही। त्याच कारणामुळे त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा भरला असेल किंवा त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले नसेल, मात्र त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे। आता सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहे, मात्र त्याआधी त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव टाकायचं आहे। त्यांनी जेव्हा रेशन कार्डमध्ये त्यांचं नाव टाकलं तेव्हापासून त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते आता मिळणार आहे। आणि त्यांना देखील घरी सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही रेशन कार्डमध्ये नाव जे आहे तुमचं टाकणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, म्हणजेच की हे योजना जी आहे ही गरिबांसाठी काढलेली योजना आहे, त्यामुळेच तिथे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला देखील जोडावा लागणार आहे। अनेक अर्ज करताना तुम्ही उत्पन्नाचा दाखला देखील जोडला असेल। ही योजना जी आहे ही गरिबांसाठी काढलेली योजना आहे, या कारणामुळे गरीब महिला बाजूला राहतात आणि अनेक श्रीमंत महिला या योजनेचा फायदा घेत असतात। लाडकी बहीण योजनेमध्ये आधी तसंच झालंय, अनेक गरीब महिलांचे फॉर्म जे आहे बाजूला झाले किंवा त्यांचा अर्ज बाद झाला। अनेक श्रीमंत महिलांनी खोटे माहिती देऊन किंवा खोटे अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतला आहे। अनेक श्रीमंत महिला आता देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे। अनेक गरीब महिला या योजनेपासून आणखी देखील वंचितच आहे। त्याच कारणामुळे सरकारने नवीन योजना म्हणजेच नवीन नियम चालू केलेले आहे। आता ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला किंवा ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आता त्याच महिलांना जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि जे श्रीमंत महिला आहे किंवा ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, आता त्यांना लाडकी बहीण योजनेमधून बाद केले जाणार आहे आणि यानंतर त्यांना लाडकी बहीण योजनेचा कधीच लाभ मिळणार नाही। म्हणजेच की त्यांना पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही आहे। चला तर आता जाणून घेऊया नक्की तुमचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले आहेत। अनेक महिलांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आपले अकाउंट ओपन केले आहेत आणि अनेक महिलांनी SBI मध्ये देखील आपले अकाउंट ओपन केले असेल। अनेक गावातील महिला जे आहे लाडकी बहीण योजनेचे अकाउंट जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच ओपन करत असतात, कारण सरकारने आधी देखील सांगितलं होतं की तुमचे सरकारी योजनांचे पैसे हे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच येणार आहे किंवा सरकारी कोणत्याही योजना असो त्यांचे सर्वांचे पैसे जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये किंवा SBI मध्ये येत असतात। अनेक महिलांनी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा देखील इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अनेक अकाउंट जे आहे ते ओपन केले होते आणि तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेसाठी किंवा सरकारी बँकसाठी तुम्ही जर अकाउंट ओपन केले नसेल तर तुम्ही देखील इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्येच तुमचे अकाउंट ओपन केले पाहिजे, कारण याच्यानंतर सरकारी कोणत्याही योजना असो त्यांचे जे पैसे आहे ते आता
इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि SBI मध्येच टाकणार आहे। अनेक महिलांनी खूप साऱ्या बँक अकाउंटमध्ये त्यांचे अकाउंट ओपन केले होते, मात्र खूप साऱ्या बँक अकाउंटमध्ये ओपन केल्यानंतर त्यांना देखील पैसे आले नव्हते। मात्र आता त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये त्यांचे अकाउंट ओपन केले आणि आता त्यांना पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तुमचे अकाउंट नक्की कोणत्या बँकमध्ये आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुमचे अकाउंट जर इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे आले नाहीत हे देखील आमच्या कमेंटमध्ये सांगा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू। आमचं अनेक महिलांशी बोलणं झालंय आणि त्यांना आधी 3000 रुपये आले आणि त्यांचे राहिलेले पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आले नव्हते। तर अनेक महिलांना माहीतच नसते त्यांचे बँक अकाउंट कोणते आहे आणि कोणाच्या नावावर किती बँक अकाउंट आहेत। तर अनेक महिलांनी काय केलं होतं, आधी त्यांचे अकाउंट जे आहे दुसऱ्या बँकमध्ये होते आणि त्यांनी नंतर लाडकी बहीण योजना आली तेव्हापासून इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये आपले अकाउंट ओपन केले। मात्र त्यांचे जे अकाउंट आहे आधीचे ते ओपनच राहिले आणि त्यांना आधीचे अकाउंट जे आहे बंद करायचं लक्ष राहिलंच नाही। त्याच कारणामुळे त्यांचे जे पैसे आहे हे आधीच्या बँक अकाउंटमध्ये जाऊ शकतात आणि त्यांचे जे पैसे आहे राहिलेले हे इकडे देखील येऊ शकतात। तुमच्या मोबाईल नंबरशी आणखी कोणती बँक लिंक आहे का हे तुम्ही नक्की चेक करायला पाहिजे, कारण असं खूप महिलांसोबत झालंय, त्यांचे पैसे हे 2 बँकमध्ये गेले आहेत। तुम्ही देखील नक्की चेक करायला पाहिजे। अनेक महिलांसोबत असं झालंय की त्यांचे अकाउंट खूप साऱ्या बँकमध्ये होते आणि त्याच कारणामुळे त्यांचे पैसे जे आहे 2 ते 3 बँकमध्ये गेलेले आहे। अनेक महिलांना एका बँकमध्ये 3000 तर दुसऱ्या बँकमध्ये 4500 रुपये प्राप्त झाले, कारण सरकारने 2 टप्प्यामध्ये हे पैसे टाकले होते। 2 ते 3 महिन्यांचे पैसे एकाच वेळेस सोडले, त्याच कारणामुळे हे असं झालंय। अनेक महिलांना 3000 रुपये एका वेळेस टाकले, त्याच कारणामुळे त्यांचे एका बँकमध्ये 3000 आले आणि दुसऱ्या वेळेस त्यांनी 4500 रुपये टाकले आणि तेव्हा ते दुसऱ्या बँकमध्ये गेलेत। अनेक महिलांनी त्यांचे एकच अकाउंट चेक केले, त्यांना 3000 रुपये मिळाले व काही महिलांना 4500 मिळाले तर 3000 मिळालेच नाही। तर तुम्ही देखील तुमचे कोणते बँक अकाउंट आतापर्यंत तुम्ही चेक केले नाही हे बँक अकाउंट नक्की चेक करा आणि तुमचे बँक अकाउंट कोणते आहे हे देखील आमच्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आम्ही सांगितल्यानंतर अनेक महिलांनी त्यांचे बँक अकाउंट चेक केले आणि त्यांना पैसे देखील मिळाले। अनेक महिलांनी त्यांचे इंडियन पोस्ट पेमेंट बँक चेक केले तेव्हा त्यांना 3000 रुपये मिळाले व त्यांच्या नावावरती आणखी 2 बँक होत्या किंवा एक बँक होती, त्यांनी ती बँक चेक केल्यानंतर त्यांना 4500 रुपये हे त्या बँकमध्ये मिळाले। त्याच कारणामुळे खूप महिला अशा आहेत ज्यांनी आतापर्यंत त्यांचे दुसरे बँक अकाउंट आहे हे चेक केले नाही। तुम्ही देखील आणखी तुमचे दुसरे कोणते बँक अकाउंट आहे ते चेक केले नसेल तर ते बँक अकाउंट जे आहे ते चेक नक्की करा। राहिला तुमचा प्रश्न की तुमचे उर्वरित 2 हप्त्याचे पैसे कधी येणार, तर तुम्हाला उर्वरित 2 हप्त्याचे जे पैसे आहे हे लवकरच मिळणार आहे। आता सरकारने नुकतीच मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर जे आहे लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे। आता 1400 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला 1500 रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि 2100 रुपये महिना हे कदाचित एप्रिल पासून किंवा भाऊबीजे पासून तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मात्र सध्या तुम्हाला 1500 रुपये महिनाच एवढा मिळणार आहे। सरकारचं सरकारी बँकेसाठी विशेष पाऊल म्हणजेच की सरकारने इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि सरकारी SBI बँकच का दिलेली असेल, त्याचं कारण एवढंच आहे की ह्या 2 बँका जे आहे ते प्रत्येक भागात अवेलेबल असतात। म्हणजे एकदम गावाकडे देखील SBI किंवा इंडियन पोस्ट पेमेंट बँक हे आपल्याला पाहायला मिळत असते। तुमच्या प्रत्येकांच्या गावामध्ये देखील इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे आणि शेतात जाणाऱ्या किंवा एकदम गरीब महिला जे आहे ते देखील यांचा फायदा घेऊ शकल्या पाहिजे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनांचा किंवा सरकारी कोणत्याही योजनांचा फायदा हा त्यांच्यापर्यंत देखील पोहोचला पाहिजे। याच कारणामुळे सरकारने इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही चालू केलेली आहे। तुमच्यासाठी खास महत्त्वाची माहिती, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण तुम्हाला यासारख्या सरकारी कोणत्याही योजनांची माहिती हे आपल्या चॅनलवरती सर्वात आधी मिळत असते किंवा सर्वात जर जबरदस्त माहिती, सर्वात प्रॉपर एकदम बरोबर माहिती जर तुम्हाला कोणत्या चॅनलवरती मिळत असेल तर ते आपलं एकुलतं एक चॅनल आहे, कारण या चॅनलवरती तुम्हाला प्रॉपर तारीख व प्रॉपर माहिती मिळत असते। यूट्यूबवरचे अनेक फेक व्हिडिओ किंवा अनेक फेक चॅनल आहेत जे तुम्हाला फेक माहिती देत असतात आणि फेक तारीख देखील सांगत असतात। मात्र आपल्या चॅनलवरती तुम्हाला तसं पाहायला मिळणार नाही। आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज प्रॉपर माहिती आणि परफेक्ट तारीख हे मिळत राहील। यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमची तारीख किंवा तुमचे बँक अकाउंटचे नाव, तुमचे नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव हे आम्हाला सांगायला विसरू नका, कारण आम्ही प्रत्येक महिलांना कमेंटमध्ये उत्तर त्यांचे देत असतो आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे अवेलेबल आहे आणि आम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे त्यांना दिलेले पाहायला मिळत आहे।
तुम्ही देखील हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकापर्यंत शेअर करा आणि त्यांना देखील हा व्हिडिओ माहीत करून घेऊ द्या किंवा त्यांच्यापर्यंत देखील लाडकी बहीण योजनेची प्रॉपर माहिती पोहोचवू द्या।